फुल कहने का मैम, और मेरे को ड्रम में भी बने गए। अरे मैम गलती से ज़्यादा हो गया, 7,003 रुपये हो गए। क्या बोलता है, मेरे को है नहीं 7,000। मित्रांनो तर खायदुंगला इथनं जवळपास 39 किलोमीटर आहे। तर चला खायदुंगला जायचे आपल्याला। इथं रोड बंद आहे पुढे खायदुंगलाकडे। तर खायदुंगला परमिट आहे का तिचे सर? परमिट आहे ना बाई। रस्त्यावरची माणसं रस्त्यावरच भेटतात आणि प्रवास हा एकदम रस्त्यावरती मजेशीर होतो। स्वप्नीलला भेटून खूप बरं वाटलं। मी रोज त्याच्या रील्स बघत असतो, त्याच्या रील्स बघूनच आम्ही मोटिवेट झालो। आणि लेकडून खायदुंगला जाणार रोड लई बेकार खराब आहे, बेकार। मित्रांनो परत गाडी घ्यायला आली आणि लई दूर तुमचा भाऊ, ती पण पॅशन प्रो ही गाडी घेऊन खायदुंगला टॉपला पोहोचलाय 17,982 फुटावर। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आता मी लेहमध्ये काल ह्या गुरुद्वारा होता त्याच्या हॉलमध्ये थांबलो होतो। इथं अशा प्रकारे ही गाडी घेऊन झोपलो होतो। तर 200 रुपये चार्ज होता याचा। बाहेर बघा कसला व्ह्यू आहे। आणि काय म्हणत होता मी, आत्ता 5:30 वाजले तर इतका उजेड पडलाय, पण संध्याकाळी 8:15 वाजले तर अंधार पडत नाही। चला थोडा वेळ झोपतो मी। ओके मित्रांनो, तर काल लेहमध्ये ह्या गुरुद्वाऱ्यामध्ये थांबलो होतो। तर इथंच हे टाकलं होतं गादी, आणि इथं बेडशीट वगैरे टाकून झोपलो होतो। तर इथं चार्जिंगला लावलेले वस्तू आहेत त्या काढून घेतो। आता निघतोय आपण। आज आपण जाणार आहे नुब्रा व्हॅलीच्या दिशेने। त्यामध्ये आपल्याला खायदुंगला पास लागणार आहे, जवळपास 18,000 फूटचा। एक तिथं पॉवर बँक चार्जिंगला लावली होती, एक इथं पॉवर बँक चार्जिंगला लावली। ह्यासाठी मी मोस्टली असं आउटसाईड मोकळ्या पटांगणात टेंट लावत नाही। त्या मला पॉवर बँकची गरज, लाईटीची गरज असते। इथं ह्या भावाचा एक चार्जर होता, त्या चार्जरला फोन लावला होता। तर आता निघतोय। इथं गुरुद्वाऱ्यात राहण्यासाठी 200 रुपये चार्ज होता। बेसिकली टुरिस्ट प्लेस आहे म्हणून 200 रुपये चार्ज आहे। आपलं साधं सिटी असते तर पैसे घेत नाही गुरुद्वाऱ्यात, पण इथं टुरिस्ट प्लेस होतं म्हणून 200 रुपये चार्ज आहे। तर चला तुम्हाला आता बॅग बिग घेऊन जातो। गाडी कुठं लावली होती, गाडी पण एकदम सेफ पार्किंगला होती, ती पण दाखवतो। मित्रांनो, तर इथं दुसऱ्या मजल्यावर गुरुद्वारा होता आणि इथं आतमध्येच सेफ अशी पार्किंग होती, पाहू शकता। दिसते का तुम्हाला? ओके, ही अशी पार्किंग होती, अशी इथनं गेट होतं, इथं पार्किंग होती। तर कसा दिसतोय शर्ट सांगा? हा शर्ट मी ह्याच्यात घेतला होता आपल्या कन्याकुमारीला, त्याच्यावर घातलाच नव्हता। आता सगळी कपडे संपली, टी शर्ट वगैरे लय मळालेत। हे शर्ट काही लय दिवस टिकणार नाही, ह्याच्यात लय पांढरे लगेच मळल, एका दिवसातच मेहमान दिसतंय हे शर्ट। तर चला जाऊया, गाडी घेऊया आणि पेट्रोल वगैरे फुल करून निघूया। मित्रांनो, तर फायनली निघतोय आता। 10 वाजले निघायला, कारण जवळपास 40 मिनिटाचा व्हिडिओ एडिट करायचा म्हणजे तो असतोय 180 मिनिटाचा व्हिडिओ असला तर ते 40 मिनिटाचा होतोय, अशा प्रकारचा आहे। आणि तो एडिट करायला वेळ, ते म्हणजे मेन म्हणजे एडिट करायचं काय नाही, त्याला कन्वर्ट व्हायलाच वेळ लय लागतो। हे आपलं गोप्रोमधनं ह्याच्यात 4K मध्ये शूट केलं, मोबाईलला सपोर्ट करत नाही ना, त्यालाच वेळ लय लागतो, बाकी दुसरं काय नाही। 10 तर आता आपल्याला जायचे खायदुंगला। पहिलं तर मेन म्हणजे पेट्रोल टाकून घेऊ आपण, पेट्रोल पंप खाली तिथं, आणि मग जाऊया। चला, गाड्या दिसतात तिथं। मी पॅन्ट पाहत होतो, पण जाऊ दे आता, मला बॅग बिग खोलायला लागेल घ्यायची। बघूयात, आणि हे त्यांना भेटून जातो पुण्यातल्यांना। कोण आहे? पुण्यातली गाडी दिसती। भाऊ कुठनं? मुंबईचे का? सगळे मुंबईचेच? कधी आला? मला आज 18वा दिवस आहे। हा म्हणजे गहनं निघून 18वा दिवस, त्यात जवळपास सगळे राज्य कव्हर झाले। 5 फिरत चालू।
हा नाही बारामतीचे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. मी पाहिलं इथं थांबलो होतो तर म्हणलं आपलं MH दिसलं मी नंबर नाही दिसला MH दिसलं म्हणून आलं म्हणलं. झाली ट्रिप चांगली रिटर्न आता खायदूनला करायचं चाललंय का? मी पण चाललोय जा पेट्रोल टाकून आलो बाकी काय नाही. चला चला हो हो चला मित्रांनो. तर पहिलं पेट्रोल टाकूया नाही तर इथं मार्केटमधनं घेऊ काय ते मला वाटतंय पॅन्ट घ्यावं. पॅन्टच नाहीत माझ्याकडे इथनं बघू मार्केटमध्ये काय काय भेटतंय. हॅलो मित्रांनो. तर इथनं जरा पॅन्ट घेतली एक हे 200 रुपयावालं आणि एक टी-शर्ट घेतला 200 रुपयाचं. मेन तर मी आलो होतो सॉक्स घ्यायला. किती रे सॉक्स बाई सॉक्स दे दो कारण बूट बाई सॉक्स पैक ऑफ 3 है क्या? कितने का एक? 100 का 3, 50 का 1. लॉन्ग में शॉर्ट में ही चाहिए. 100 का 3 है क्या? फिक्स है क्या? पेट्रोल पंप आलोय पेट्रोल टाकायला. तर बघूया किती रुपयाचं टाकीत बसतंय पेट्रोल. आणि मग 2.5 लिटर पेट्रोल नाही त्याच्यात पण घेऊया. इथं लेडीज असतात वर्कर. फुल कहने का मैं पीछे से लाइन में होने से और मेरे को ड्रम में भी बने का. मित्रांनो तर 101.70 पैसे पेट्रोल आहे. तर गाडीत कितीचं बसतंय? गाडीत 500चं बसेल बहुतेक. बस फुल हो गया. बस 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 430 तो नो ड्रम में डालने का है. कम होगा. हाँ 2 मिनट ड्रम पहले तो बोलो ना ला मैं कंटिन्यू करेगा ना. जल्दी जल्दी बोलो जल्दी ये बंद हो गया. एक किन है ना? हाँ एक किन. एक मित्रांनो तो ड्रम मध्ये पण बस घेतोय. काल ड्रम आणला होता तर ड्रम मध्ये कितीचं बसतंय बघू द्या. 2.5 लिटरच्या ड्रम मध्ये 3 लिटरचं बसलंय. 3-3.5 लिटर. हां बस 320. तर हे इथं अडकून घेऊ द्या. अरे 2 मिनट मैम ये चाबी नहीं निकल रही है. 2 मिनट. आराम से ठीक है. आगे आराम से करो केविन. मित्रांनो तर किती 320 आणि 430 700 किती झाले? 750 रुपयाचं पेट्रोल झालं. हां तर घेतलंय आता पेट्रोल. नुब्राकडे जाताना जर कुठं एखाद्या पेट्रोल पंप आहेत पण एखाद्या पेट्रोल पंपावर संपलं असलं तर अवघड होतंय. निघतंय का नाही? हा ज्यादा ही बळ दिया त्या बाईने जास्तच बळलं. 3 लिटर टाका. बोली का 320 750 स्कैनर कर गई. ज्यादा ही बळ दिया आपने ड्रम में. है 750. मित्रांनो तर ड्रम मधलं
अरे मैम गलती से ज़्यादा हो गया, 7,003 रुपये हो गए। आई क्या बोलता है, मेरे को है नहीं 7,000 ऑनलाइन करो यार, रिटर्न ऑनलाइन करो, गलती से ज़्यादा गए। उसी पेमेंट पैसा दे दो बोलो से डीजल वाला। हाँ इधर साइड में डीजल वाला दो। भाई यार गलती से 750 के जगह 7,003 रुपये चले गए। वो पैसा दे देगा ना। पैसा नहीं है उसके पास, मेरे को पैसे नहीं चाहिए यार, मेरे को ऑनलाइन चाहिए थी। फिर ऑनलाइन कैसे देगा, हम लोग के पास थोड़ी है। और मैनेजर तर लई झोल झाला होता। आता काय झालंय, 750चं पेट्रोल झालं आणि त्याला 7,500 रुपये सेंड झाले माझ्याकडून। तर सगळे कॅशमध्ये दिले होते त्यांनी माघारी मला, जवळपास 600-800 त्यातले आता रिकवर केले मी। जे येईल गिरायकांकडून त्यांना सोडायचं ते मला आता माझ्याकडे फक्त 1400 रुपये राहिलेत। हिशोब बघू दे आलाय का बरोबर। आप अभि नुब्रा झाला मैं। तर मित्रांनो मी इथं पेट्रोल पंपावर थांबलो होतो, तर ह्या मॅडम भेटलेत। मॅडम कहाँ से आप? उत्तराखंड से। उत्तराखंड, देवभूमि से? देवभूमि नहीं, देहरादून। देहरादून से, ओके ओके ओके। बहुत बढ़िया। मैं उत्तराखंड लगभग 6 से 7 बार आ चुका हूँ। अच्छा अच्छा। चलो आपसे मिलके। हाँ एंजॉय आप भी। हाँ सेफ राइड। ओके ओके। आप कैसे बाइक से आए, कैसे आए? हाँ मैं यहाँ पार्टनर के साथ। ओके 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 बाय। बाय बाय। मित्रांनो तर लई पेट्रोलचा घोळ झाला होता भाऊ। रिकवर केलं मग मी, तसं कॅश मला कॅरी करायचीच नाही भाऊ, कॅश चोरी बिली झालं तर लई लफडे असतंय। त्यापेक्षा आपलं पेट्रोल पंपावर पण लगेच ही होतंय, पैसे जमा होतात फटफट 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 फटफट। मी माझे जवळपास नाही 6,750 रुपये एक्स्ट्रा सुटले होते माझ्याकडून। आणि म्हणलं मला वाटलं होतंय का नाही का, अकाउंट झिरो झालं का काय, तर होतंय पैसे थोडे आता। नाही तर मग 1000च्या खाली बॅलन्स गेला असता तर अजून 400-500 रुपये कट झाले असते बँकेचे। तर चला फायनली 5 ते 10 मिनटं थांबल्यानंतर ना मला जवळपास 6,300 रुपये मी ह्याच्यात टाकून घेतले खात्यात। तर आता काहीतरी घ्यावं मला वाटतं इथनं जेवण बनवायसारखं, तर त्याच्याच तयारीत आहे मी इथनं। आणि मग जाऊया आपण वरती, लय वजन व्हायला लागले गाडीवर आता। इथं मार्केट आहे। अरे पोलीस आहे इथं, पार्किंग किती लावा पुलिस। देखते हैं मेडिकल। सर पार्किंग कितना लगाने की? पार्किंग कितना लगा? फुटपाथ। ओके, हे बघा काय करते, फोटो काढते का? हाय 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 पार्किंग इथं। तर मेडिकलमधनं असं ही पण घेऊ आणि ही पण घेऊ, ग्लोसरी। मित्रांनो तर खायदुंगला इथनं जवळपास 39 किलोमीटर आहे। तर चला खायदुंगला जायचं आपल्याला। आता काय झालं, सामान घेतलं सगळं, आपलं ह्याचं बनवायचं, कांदा घेतलं, अजून फरसाण घेतला, ही घेतलं आपलं ब्रेड घेतल्यात। तर बघूया बनवायचं कधी। आता पहिलं तर थोडं खाऊन घेतो इथं, जरा मोकळ्या ह्याच्यात गेल्यावर असे। लय खर्च झाला आजचा भाऊ सकाळपासून। 750चं पेट्रोल, अजून काय घेतलं 500 रुपयाचे ते कपडे, हे 300-400 रुपयाचं मटेरियल घेतलं मी खायला बनवायचं। तर आपण जिथं जाणार आहे खायदुंगला पासला, तो सेकंड हायेस्ट मोटरेबल पास आहे। तर भारतातच येत हायेस्ट आणि सेकंड हायेस्ट तो उमलिंगला आहे, जो जवळपास 19,000 फुटावर आहे आणि 18,000 फुटावर, 1,000 फुटाचा फरक आहे। तर अशा प्रकारे दोन्ही पासमध्ये फरक आहे। तर पहिलं काय करू, अगोदर मला खातो मी काहीतरी आणि मग निघतो। ओके, खाण्यावर लय दुर्लक्ष व्हायला लागलं आहे माझं, त्यासाठी पहिलं अगोदर खाऊन घेतो कुठंतरी। मला सावली बिवली भेटली ना आता खाऊन घेतो। विदेशी लोक आलेत, मला एक जण म्हणला इन 9 लिटर हाऊ मेनी किलोमीटर आय रीच।
आणि त्याची ही होती हिमालयन गाडी रेंटवर घेतलेली होती. मी म्हणलं भाऊ यू कॅन रीच 220 किलोमीटर्स. ओके, पहिलं इथं थांबून खातो मी अगोदर, मग जाऊ बघूया आईच्या गावात. आधी पिशवी पडली, वाळू झाला गेलं. ओके, गाडीला बी लय लोड झाला आहे इकडं. एकाच साईडला पेट्रोलचं कॅन्ड पण आणि हे पण. इथं बसतो आणि खातो अगोदर. ओके, काय खातो? फरसाण आणि ब्रेड आणल्यात ते खातो. माझा प्लॅन काय होता, मिसळ पाव करायचा प्लॅन होता. ब्रेड आणि फरसाण मी त्यासाठी घेतलं होतं, पण काय आता टाईम नाही माझ्याकडे तेवढा. आता संध्याकाळी करू तसा प्लॅन. चलो, ब्रेड आणि फरसाण. ओके मित्रांनो, तो खाल्ला. आता जरा काय केलं, ब्रेड त्यामध्ये फरसाण परत ब्रेड असं सँडविच, असे 3 सँडविच खाल्ले. मी 6 ब्रेड खाल्ले. तास झालो आता. अशा प्रकारे केलंय. मेन तर माझा प्लॅन काय होता, ते फरसाण होतं ते पाण्यात उकळायचं होतं, त्यात मॅगी मसाला टाकायचा होता, म्हणजे भाजी तयार झाली असते, त्यामुळे ब्रेड खायचा असा विचार होता माझा. पण काही काय नसतो, नाही काय तर आलं आपल्याला. ते चाललंय आपण खायदुंगला पासकडे. ओके, पूर्ण चढ आहे, पूर्ण 38 किलोमीटर पूर्ण घाट आहे. तर बघूया कसं असतंय. गाडी चढल मला वाटतं आरामात खायदुंगला. लास्ट इयर पण चढली होती, ह्यावेळेस पण चढणारच आहे, काही डाऊट नाही त्यात. मित्रांनो, तर तो किल्ला दिसतोय म्हणजे दगडाच्या तिथं, तर ते लेह फोर्ट आहे, लेहचा किल्ला आहे. अशा प्रकारचं आहे. आता ही बायकर कुठले काय माहिती पोरं. चला जाऊया आपण. लेह फोर्टला नाही जात मी, चाक आपला डायरेक्ट खायदुंगला. फोर्ट म्हणजे काय आपल्याकडे मोठं नाही आहे, एक मंदिरासारखं काय ते आहे, पाहिलं मी. एवढं काय खास नाही आहे, फोटो पॉईंट होईल फक्त, काय दुसरं. दगडाचे डोंगर आहेत आणि तिथं ते बर्फ दिसतंय का, तिथं जाईल आपल्याला. प्रॉपर बर्फ पाहिला खायदुंगलाच भेटेल, अजून दुसरीकडे पण भेटेल, चांगला पासला वगैरे. खायदुंगला 100% एका कुठल्या ते कोपऱ्यात बर्फ असणार आहे. तसा बर्फ आपल्याला जोजिला पण दिसला होता, पण ते काळा झाला होता फार, असं फ्रेश स्नो नव्हता, फ्रेश स्नो. की बघा आता इथं वळण नाही, इथं काय दिसायला पण नाही, पुन्हा आली नाही आली गाडी काय. तिथे एक बुद्धांचा स्टॅच्यू आहे आणि तिकडं आपण इकडे गेलो होतो, स्तूपा का स्कूपा. ही कुठली एक्सपेरिओ, ही गाडी लई चालती इथं. जर डोंगरात बिंगरात आरामात चढती ही गाडी, मारुती सुझुकीची. चला, पेट्रोल पंप होता की इथं का, मी खाली उगाच गेलो. इथं जर पेट्रोल पंप पेट्रोल टाकायला आलो असतो ना मी, तर आत्तापर्यंत मी खायदुंगला वाचतो. खाली गेल्यावर लई कुठाने झाले उलटे पालटे, पैसे जास्त सुटले पेट्रोल टाकताना. तर ते पैसे माघारी ऑनलाईनच घ्यायचे होते मला, त्यामुळं तिथं थांबायला लागलं. थोडं काही गिऱ्हाईक झालं की आले ऑनलाईन. काल रात्री इथं थांबायला दिलं असतं त्यांनी. इधर से क्यों नहीं? बंद है क्या? काम चल रहा है. तर मित्रांनो, इथं बघा खायदुंगला इथं रोड बंद आहे पुढे खायदुंगलाकडं. तर पोलीस होते आपले लेहमधले, तर त्यांनी खालनं जायला सांगितले. खालनं चढल का गाडी? अरे आपली गाडी कुठं बी चढती, नाद कळती काय, यायलाच लागते लद्दाखला. हवा खायदुंगला, ओ खायदुंगला.
इथं आलो असतं ना तर ह्या पेट्रोल पंपवाल्याने राहिला दिला असता चान्स रात्री. जाऊ द्या, जो होता है अच्छे के लिए होता है. बघूया कसा जातोय रोड खायदुंगलाकडं. ही एकदम स्टीप चढाई नसाय पाहिजे. बोलिए सर. खायदुंगला परमिट दिखा दीजिए सर. परमिट है ना भाई. दिखा दीजिए सर. मित्रांनो तर इथं परमिट मागतात, तर परमिट आपल्याकडे आहे, आपण काढलंय परमिट. मित्रांनो तर मी खायदुंगला पासकडे निघालोच होतो, तर तेवढ्यात इथं नाही वे हे सर भेटले आणि परमिट मागितलं. तर मी ऑलरेडी परमिट काढलं होतं. काय जास्त महाग नाही आहे, 400 रुपयाचं परमिट असतंय ते ऑनलाईन. इनर लाईन पास असतोय. तर तुम्ही पण येत असताल तर इनर लाईन पास नक्की काढून घ्या. इथं अडवले. इनर लाइन परमिट एंड बाइक स्लिप. ओके. तर मित्रांनो सर क्या बोलोगे आप, परमिट जरूरी है क्या? नहीं, फॉर्मेट कंपलसरी है अभी तो खाली पैंगोंग के लिए लगता था, अभी सब जगह के लिए. ऑल लद्दाख के लिए, ऑल लद्दाख के लिए. ठीक आहे, चलो. चला मित्रांनो, तर आता दाखवलं त्यांना परमिट. काय जोल झाला माहिती का, परमिट काढलं होतं मी ऑनलाईन, पण त्याचा स्क्रीनशॉट घेतला होता का PDF ती कुठल्या नावाने सेव्ह होती तीच मला का गावा नाही. मग ते मेलवर आलं होतं, मेलवर चेक केलं, त्याच्यातनं परत डाउनलोड केलं, तेव्हा झालं. ओके. जे बाहेरचे आहेत ना, त्यांना ज्यांनी भाड्याची गाडी घेतली त्यांना गाडीचे स्लिप मागतात आणि परमिट मागतात. ओके. मित्रांनो तर आपल्या इथले पोरं सापडल्यात, भेटलेत म्हणजे गाडी. हो कुठले, कधी आला तुम्ही? हीच का ती गाडी? हा, काल आलाय का? फेमस झाली. हा, आमच्या क्लच लिव्हर तुटला. क्लच लिव्हर कसं काय तुटला? पडली पुढं आता तुटली. ना. आता मी नुब्राला निघालोय खायदुंगला करून. काय म्हणताय मित्रांनो? तर हे सगळे आपल्या इथले पुण्यातलेच आहेत ना? कुठं आहेत तुम्ही? सगळ्या पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत काय? मग काय, मग तुम्हाला काय फिरायला अडचण नाही. अधिकारी म्हणल्यावर काही टेन्शन नाही. माझा 18वा दिवस आहे आज. हा, तुम्हाला किती दिवस लागले यायला? स्प्लेंडर कशी चालते ती? एक नंबर. एक ते फातुला पासला कशी चालली? कुठं मध्ये आधी रेस्ट द्यायला लागली का तिला? नाही, मला 3 जागेवर थांबायला लागलं. सामान पण जास्त आहे ना. हा, माझे वजन जास्त आहे गाडीचं. 50 किलो हे, मी 80 किलोचं, असं 130 किलो वजन आहे जवळपास. नंबर बघितला मी. हा हा मी म्हणलं हा कुठं तरी भेटणार आपल्याला. हा हा, पुढे ना पुढे हा भेटणार स्वप्नील म्हणून मी म्हणलं. 4 धांबे झाले का नाही? हा, सगळं झालं सगळं. कुठला असा देशातला कोपरा नाही तिथे गेलो नाही मी. हा, नागालँड, मणिपूर सगळीकडे झालं. हा हा, नाही नाही, त्याच्या अगोदर मला जवळपास 180 दिवस मी फिरलोय अख्ख्या देशात. म्हणजे 90 दिवस, परत 45, परत 45, अगोदर 20, असं करून 180 दिवसात अख्खा देश फिरलेलो मी. आम्ही मनपाचे सभासद अधिकारी अतिक्रमणला आहे मी. अजून 2 जण. मग तुमच्या गाड्या असे कसं काय अधिकारी असं नाही? ज्या हातात बसल्यात त्याच आणणार ना. त्याच आणल्या ते. बुलेट आहे ना माझ्याकडे, आहे की? 40 वर्षापूर्वीची. चा एक व्यवस्थित व्हिडिओ काढू आपण रील टाकायसाठी. ओके. गाडी बंद करा की तुम्ही. माझ्या गाडीला झालाय लोड एका साईडला, खचली तर पडायची. आजचा मुक्काम लेह मध्ये. तुम्ही आता? मी आता खायदुंगला करून जिथं होईल मला पॉसिबल तिथं टेंट लावणार मी. असे टेंट वगैरे आहे माझ्याकडे सगळं. हां हां, टेंट लावायला परमिशन देतो का? हा, परमिशन इथं काय फक्त काय होतं, इथं कुठं लावा सेफच आहे. कोणाला विचारलं लावा म्हणते, पण चार्जिंगचा ह्याचा विषय होतो, बाकी काही नाही. पेट्रोल पंपावर लावून देत नाहीत फक्त इथं. छोटे पेट्रोल पंप आधीच त्यांनाच गाड्या बसायला ही नाही जागा. हां,
स्टँड ना हा. नाही ती वायर लावायची याला कॅमेराला. चल तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. चला चल चल. तुम्ही तेच बनवून घेतलं का कॅरियर? ओके ओके चला. होय. चला धडाकला असतो. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 18वा. आता 18व्या दिवशी मी खायदुंगला पास करून नुब्रा व्हॅलीकडे चाललो होतो. तर मला इथे MH12 आणि MH14ची गाडी दिसली. तर विशेष म्हणजे एक स्प्लेंडर दिसली आणि एक शाईन होती. तर हे सर आपले सगळे पुण्यातले. तर सर काय म्हणताल तुम्ही? रस्त्यावरची माणसं रस्त्यावरच भेटतात आणि प्रवास हा एकदम रस्त्यावरती मजेशीर होतो. स्वप्नीलला भेटून खूप बरं वाटलं. मी रोज त्याच्या रील्स बघत असतो. त्याच्या रील्स बघूनच आम्ही मोटिवेट झालो आणि इकडे यायचा मी सर्वांना प्लॅन सांगितला. सर्वजण तयार झाले आणि आम्ही येण्यासाठी मार्गस्थ झालो. ओके काय बोलशील दादा? नाही बर मी बोलतो. बोल. हा असं रील्समुळे लोकांना अनुभव पण येतं की कसं प्रवास होईल, सोयीसुख काय होईल, काय कुठं काय अडचण आहे ते पण आपल्याला समजून जातं रील्समुळं. मी बोलतो. खरंच बरं वाटलं तुम्हाला भेटून. खूप खूप धन्यवाद. ॲपल आयफोन घेण्यापेक्षा साधी 40,000ची गाडी घ्या. देश बघा कसा आहे, विविधतेने नटलेलं आहे. खूप सुंदर आहे. पैशाची तर काही गरज नसती, फक्त आपण पैशाच्या मागं लागलेलो आहे. एवढंच दुःख आहे आपलं. आता पहिले शॉपवर हे आपलं दर्पणांसारखं. तर मित्रांनो ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. अचानक भेट झाली. काय फोन नाही काय नाही नाही. आज मी स्वप्नीलला ओळखत होतो. MH42 ज्यावेळेस मी बघितली, मी इतके आवाज दिले स्वप्नील स्वप्नील स्वप्नील. त्याने ऐकलं नसेल कदाचित हेल्मेटमुळं, पण मी खूप आवाज दिले. मी त्याला ओळखत होतो कधी. आणि आत्ता मी माझ्या मनात बरोबर होतं की हा कुठं ना कुठेतरी भेटणार. तर मित्रांनो भेट झाली. ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर चला असे खूप सारे लोक भेटतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. इथनं परत त्या मोठ्या खायदुंगलाच्या रोडला जायला पाठवले. बेसिकली जो मधला पोर्शन आहे ना त्याच्यावर काम चालू आहे. बॉकलॅन वगैरे दिसतात तिथं चालू आहे काम. तर आपल्याला आता हा स्टीप चढून जायचे. तर सुरुवातीलाच आपण जिथं पेट्रोल पंप होता ना तिथनंच आपल्याला डायव्हर्ट केलं होतं. तर तुम्ही पाहिलं असेल मागं व्हिडिओमध्ये आणि आता पण सांगतोय मी तुम्हाला. तर चला व्हिडिओ मोठे होतात. व्हिडिओ आवडतात का नाही ते कमेंट करून सांगा तुम्ही. बाकी काय म्हणायचं, सगळ्यांच्या कमेंट बिमेंट वाचत असतो मी. यूट्यूबला काय 30, 35, 40 कमेंट येतात ते आरामात वाचतो. सगळ्यांना रिप्लाय पण देण्याचा प्रयत्न करेल मी उद्यापासून. ओके मित्रांनो, जसं जसं हाईटला येते ना तशी तशी गाडीचं स्ट्रगल वाढत जातोय. म्हणजे गाडी ह्याला पळायला मार खाती थोडी. चढत एवढे आहेत काय आहे आणि वरती जसं जसं जाईल. आता आपण जवळपास 10-11 हजार फुटाच्या आसपास होतो. हे 10 ते 10.5 फुटावर बसलेलं आहे. तिथं पण ऑक्सिजन कमी. 10,000 म्हणजे लई झालं तसं. तर तिथनं आपण वरती 8,000 किलोमीटर 8,000 फूट चाललोय. 8,000 फूट. चला म्हणजे 3 किलोमीटर असं वरती चाललोय. 3च ना. तीन 3300 फूट म्हणजे 1 किलोमीटर आहे. हां 3300 फूट म्हणजे 1 किलोमीटर आहे. हां जवळपास 2 किलोमीटर हाईट जायची. लेहमधनं असं उंच सरळ 2 किलोमीटर वरती जायचे. मोस्टली तुम्हाला चुकूनच गाड्या दिसतील आपल्याला. आता मला चुकून ती स्प्लेंडर दिसली. ते भाऊंनी पण काय झालं, गाडी नाही वे ट्रान्सपोर्ट करून आणली होती ह्याच्यापर्यंत आपला हरियाणापर्यंत. म्हणजे हरियाणा ह्याच्या बाउंड्रीवर चंदीगडच्या. तिथनं मग ते घेऊन आले ते चालवून. तर त्यांची गाडी फ्रेश होती. फ्रेश गाडी जेवढी. आणि मला तिथनं इथपर्यंत आणायलाच गाडी जवळपास नाही 1.5-2 हजार किलोमीटर एक्स्ट्रा लागले.
बघा वळती अजून 5-6 वळणं दिसतात. लय डेंजर पास आहे खायदुंगला. 18,000 फूट म्हणजे लय झालं. 18,000 फूट भाऊ. तसं काय नसतंय, ऑक्सिजन बिक्सिजनची कमी नसती एवढी काय. हे आपल्या ह्याच्यावर असते शरीरावर, पण ज्यांना दम्याचा वगैरे त्रास असतो त्यांनाच ऑक्सिजनची कमी जाणून येते. चट्टानं बिट्टानं बघा वळणं कशी जाग्या वळण. मला वाटतं ह्याला इंस्टा 360 लावा. बनता है इंस्टा 360 लगाना तो बनता है भाई. थोड़ी हमने खुशियां दिए, थोड़ी है नादानी. लेकडून खायदुंगला जाणार रोड लई बेकार खराब आहे, बेकार. सगळे बॅग बिग ढिल्या झाल्या. बघा वळणं कशी कसले वळणं घेत जायचे आपल्याला आईच्या गावात. एक भारी. एक जणांनी कमेंट केली तुझ्याच गावात सारखे आईच्या गावात म्हणत असते काय. मित्रांनो एकदा चांगला रोड लागू द्या. हे काय झालंय मला ती एक पिशवी ती अडचण करायला लागली, नाही तर मला थांबून ती बॅगेत टाकायला लागेल तेव्हा मला जीवात जीव येईल. वा 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 टाकास रोड आला आता. गाडी बाबा गाडीचा आपल्याला बघा आता कशी चढती गाडी. नाद काय ती काय गाडीचा नाद नको करू, कुठं पण जाते आपली गाडी. फक्त गाडीला प्रॉपर मेंटेनन्स पाहिजे. होय बघा इथं जायचंय, तिथनं तिथं जायचंय, तिथनं तिथं जायचंय. मग हा डोंगर पार करून अजून कितीतरी असे येडे मारायचेत. कारण अजून 30 किलोमीटर आहे पास. 30 किलोमीटरमध्ये किती येडं माना. इथं 2 किलोमीटरमध्येच जाईल ह्या येड्यात. 2 ते 4. चला मित्रांनो, तर एकदम खराब रोड आहे पण गाडी परफॉर्म चांगली करते भाऊ. कार्बोरेटरचं काम केलं ना गाडीचं, गाडी एकदम टकाटक चालायला लागली. काय हाप कमावत नाही, काय नाही. आता बघा दुसऱ्या गेअरमध्ये पण पिकअप किती. म्हणजे ते कार्बोरेटरचं लय मेन म्हणजे ॲव्हरेज बी देत नव्हती. तुम्ही पाहिलं ना 50 किलो म्हणजे 50 किलोमीटर रिझर्व लागल्यावर पण टिकलं नव्हतं पेट्रोल. इतकं कमी ॲव्हरेज देत होती. तर अशा प्रकारे चांगलं झालं इथं लेहमध्ये. आणि मेन म्हणजे विश्वासू माणसं होती ती. म्हणजे मला मागच्या वेळेस पोरं भेटली होती. मागच्या वेळेस पण त्यांनी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला, त्यावेळेस पण सॉल्व्ह करून दिला. पैसे काय जास्त घेतले कमी घेतले काय त्यांचा प्रश्न, पण मापातच घेतले मला वाटतं. एवढे काय जास्त नाही घेतले. रोड खराब आहे खायदुंगला. ते भाऊ आपले ह्याचे भेटलेत. मी खाली घेतो गाडी. हे भाऊ आपले पुण्याचेच आहेत दोन्ही. कुठले आहेत काय माहिती. हो कुठला सर तुम्ही. पुणे टाकले राव तुम्हाला मी मेसेज केले राव तुम्ही रिप्लाय नाही दिला काय नाही. हो रिप्लाय द्यायला मेसेजच एवढे आहेत की. आणि मला शूज वगैरे घाला, जरा काळजी घ्या स्वतःची. नाही काळजी घेतोय, काय अडचण नाही. ती शूजला इथं पायाला जखम झाली ती त्यामुळे घालत नव्हतं का इकडे. कसं काय हा शूज नीट झाले होते. ती ओले घालून पहिले 4-5 दिवस सगळे सलग पाऊस होता ना त्यामुळे. पाऊस आहे का. नाही आता काय माहिती, मी आलो तेव्हा होता. तुम्ही कसं आला. मनालीवर आला का. आम्ही आंबाला आता भेटले की तुमचेच ग्रुप होता का तो गाड्या. स्प्लेंडर महानगरपालिका ना. हा कधी भेटले. आता भेटले खाली भेटले 10-1 किलोमीटर खाली भेटले. आम्हाला वाटलं तुम्ही गेला असेल निघून. आता नाही हाय मी अजून हाय 4-5 दिवस इथंच आहे. आता काय नियोजन आज काय. आज ही नुब्राकडे जायचं खायदुंगला करून. बरं आहे का होती एका कोपऱ्यात असेल त्या बोर्डच्या पाठीमागच्या साईडला. अपोजिट साईडला आहे थंडी वरती जरा. खारदुंगला करून नुब्रा. त्यानंतर तू करायचं. मग ते बघायचं. आता माझं तसं काही प्लॅन नसतंय. माझ्या डोक्यात आलं की मग तुम्ही राहायला टेंट लावतो काय करतो असे. टेंटला कोण काय बोलत नाही काय बोलत. आता काय तर टेंटला मेन म्हणजे टेंट लावायला काय पेट्रोल पंपावर लावला म्हणजे बरं असतंय की चार्जिंग वगैरे सगळं एकाच जागेवर भेटून जातं. मग आपलं असं इथं लद्दाखमध्ये काय नाही म्हणतात लाव इथंच काय नाही अडचण. हे तर लावलं तर सेफ. म्हणजे चोरी बिरीची नाही भीती पण चार्जिंगची नाही. इकडची लोक चांगली. हा गाडीचं काय काम निघालं. गाडीचं काय क्लच प्लेट बदलली एकदा. कार्बोरेटर
आता आम्ही आज आमचं आता आम्ही उद्या कारगिलला जाणार आहे. हां कारगिल 215 आहे ना इथनं. हां कारगिल करून आम्ही परवा बालतारला जाणार आहे. हां तर रस्ता कोणता खराब आहे काय गाडीची काय कुठला नाही चांगला आहे सगळा रस्ता तो. नाही तर माझ्याकडे होतं गाडीचं ऑइल बदलून घ्यावं. मग घ्या बदलून. काय इथं इथं तर मोस्टली काय होतंय 1200 किलोमीटरलाच बदलायला लागतंय घाटाच्या एरियात. गाठामुळे हां मी बी आता अमृतसर मध्ये बदललेलं तर इथं लेह मध्ये बदललं परत. बदललं का? हां किती रुपये घेतलं ऑइल बदलायचे? त्याने मोटूलचं टाकलं 450 रुपये 1 लिटरचं. मी 1100 टाकतो याला. 1100 लागतं या गाडीला. 500 रुपयात 1100 ml. जेवणाचं काय करता मग रोज? जेवणाचं हॉटेललाच कळतं मोस्टली. आता तर घेतलं होतं काही घेतलं होतं मी म्हणलं पुढं काय भेटलं नाही तर आपलं हाय माझ्याकडे सगळं साहित्य. सिलेंडर वगैरे आहे का? नाही काही गरज नाही मला. सवय त्यांना. हां आम्हाला बारलाशाला त्रास झाला हां आणि उन्मंगलाला नाही काय तिकडे मला प्रॉब्लेम. उमलिंगला गेलता होय तुम्ही? जाऊन आलो. कसं आहे 19,004 फूट आहे ना. 19,400. तिकडे नाही त्रास झाला काय? तिकडे नाही काय त्रास नाही झाला कुठं? चांगला रोड आहे का तो? कुठल्या साईडने गेलता तुम्ही? मस्त आहे. आम्ही हानलेवर ना. हानलेवर गेलता. तुम्ही आता हे करून काय उद्या काय तू तुक झालं पुढं तू कोय ना मग हानले तसंच तिकडनं. हा हां तो तिकडनं शॉर्टकट जरा ती गाव जरा मग उमलिंगला करून खाली आणले. हां तू कोय ना तो चांगला आहे का? तू उमलिगला रोड चांगला आहे का? चांगला आहे. चढती ना गाडी? चढती. रोड सगळं टॉप आहे. हां इकडं पार मनाली पर्यंत जाईपर्यंत नॉर्मल काम चालू आहे. ओके ओके. 5-10 किलोमीटरचा. किती सीसी गाडी? 110 cc. चला बंद करतो. लय मोठं झालंय. मित्रांनो तर रोडचं काम चालू आहे. ग ग ग ग ग जीव खाती गाडी. जीव खाती गाडी जीव पार. टायरला डांबाची काटते. चला मित्रांनो तर थांबलोय आता एका ठिकाणी. पाहू शकताय तिकडे लेह मधनं आलोय. असं फिरत हे दिसतोय का रोड? अजून आपल्याला लय वय तिथं. मित्रांनो तर पुढचा चढ बघा कसा आहे. डायरेक्ट तिथनं तिथे लाईट अप स्ट्रेट चढ आहे तो. तर बघूया कसं जातोय आपण. तर चला एक्स्ट्रा 360 मध्ये एक लावलाय पण पाहिजे असा ये नाही. याचं स्टँड लूज झालंय. तर बघूया कुठं मेकॅनिक गावला तर आवडतो. कारण बॅगमध्ये पानं काढायचं म्हणल्यावर लय वेळ लागतोय. मित्रांनो तो एकदम खराब रोड आहे आणि सरळ चढाई आहे. गाडी माउंट लाईट दिला झाला इंस्टा 360चा. त्याला आवाजच पाहिजे. चलो हे रोड चांगला असायला पाहिजे होता. मेन तर निश्चित चढाई आहे आणि रोड खराब आहे. ओके चलो मित्रांनो तर खराब रस्ता संपना जाऊ. किती झालं मोबाईल पडायची भीती. आणि असं मला वाटतंय जरा ऑक्सिजन कमी असले का. कारण ही ओके धूळ लय उडती ना त्यामुळं लय वरती. ते दिसतंय का त्या डोंगराच्या टॉपला जायचं आपल्याला? अजून दिसतंय का वरती? मित्रांनो जवळपास 25 किलोमीटर लेहपासून आल्यानंतर ना इथं एक ही इथं एंट्री करायची आपली. ही एंट्री नाही केली तर डायरेक्ट गेलं तरी चालतंय. काय अडचण होत नाही. पण एंट्री करणं चांगलं आहे. म्हणजे एंट्री केल्याने काय होतंय की आपण समजा कुठं मिसमॅच झालं तर हुडकायला सोपं पडतं असे. बाकी काय नाही. तिथं काय करायचं आपलं नाव नंबर आणि एंट्री कुठनं आला काय थोडं सांगायचं. तर इथं एंट्री करायची. हां तर एंट्री केली. आता 25 किलोमीटर आलोय. 25 किलोमीटरमध्येच गाडीने स्ट्रगल केलं. भाई किधर से आप? रुड़की. हाँ उत्तराखंड से क्या? ओके हाय.
आप कहाँ से आ रहे हो? मैं पुणे से। पुणे से खारदुंगा। हाँ पुणे से लद्दाख राइड कर रहा हूँ मैं बाइक से। हम भी हरिद्वार से लद्दाख कर रहे हैं। हाँ। क्या चैनल है आपका? मेरा EMH बैकपैकर करके। MH बैकपैक, प्लीज सब्सक्राइब टू हिज चैनल। ठीक है, चलो चलो ओके ओके ओके। नाईस। मित्रांनो चला, भाऊ स्कॉर्पिओ घेऊन आलेत. मित्रांनो तर इथे एक स्टॉपिंग पॉइंट आहे. मॅगी पॉइंट आहे थोडक्यात. फोटो काढू येते एक. मित्रांनो परत गाडी घायला आली आणि लई दूर. लई चढण लई धूळ. आईच्या गावात धुळीमुळेच ऑक्सिजन कमी असलं का वाटतंय काय. हो 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 फोन काढून खिशात ठेवू काय मला वाटतंय. पडायची भीती. आधीच त्याचा डिस्प्ले गेलाय. ओके गाडी पार स्ट्रगल करायला लागली या. शिट यार. चलो हाँ चलो 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 चलो. या यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. थोडं चालेल पुढे गेले की डाळ 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 डाळ. फक्त थोडं फक्त थोडं 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 थोडं. पहिल्या गिअरमध्ये नाही चढायला आलाय. आवाज माहिती गाडी आणि पाहिजे तसं पिकअप घेत नाही. दुसरा गिअर बेस्ट आहे भाऊ. सगळीकडे चालतंय दुसरा गिअर. असा मोसम बिसम पकडला ना वळताना लगेच पकडताय मोसम गाडी माहिती का. वळताना गाडी लगेच स्पीड पकडते. आता तुम्हाला दाखवतो मी इथं डेमो. पंचवीसचं होतं 30 वर गेली गाडी. आता पूर्ण चढ आहे. असा चढ हाणून असा राऊंड हाणायचा परत. ओके चला मित्रांनो. तर आता जरा असा बऱ्यापैकी डांबरी रोड लागलाय. गाडी स्ट्रगल करायला लागली. धीरे 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 दमाने आपलं 30च्या स्पीडने चालते गाडी. आता 15 किलोमीटर अजून इथलं. लय लागा खारदुंगला सगळा लय चढ आहे मित्रांनो. तो जवळपास 10 मिनटं झालं. रोडला पुढनं कोणी येईन आणि पाठीमागनं कोणी येईन. आली 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 गाडी आली. व्हिडिओ चालू केला आणि गाडी आली. आता शिक मला 10 मिनटानंतर गाडी दिसली आणि एकदम चढ आहे चढ. आता फार वरती आलंय. भाऊ थंडी वाजायला लागली आणि गाडीला स्ट्रगल करायला लागली. डेंजर अशी स्ट्रगल करते गाडी भाऊ. वापायची का. मी काय करतोय मोसमच तोडून देत नाही गाडीचा. चलो चल हट 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 हट. मित्रांनो तर गाडीला स्ट्रगल करते. काय होतंय ओव्हर हीट झाली गाडी. लई थांबावाला मला ऑक्सिजन कमी वाटतं इथं. त्यामुळे मी थांबा नाही. ही इनहेलर घेतलाय मी. बेसिकली जर ऑक्सिजन कमी असलं ना तर कापूर घेतला ना तर ऑक्सिजनची गरज नसती. तर कापुराच्या वड्या मला भेटल्या नाही. तर ह्या इनहेलर आहे ह्याच्यात कापुराचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे हेच घेतलं. मित्रांनो गाडी कुठली पार. आजच्या गावात बंद पडती वाटतं. आता बंद नको पडू फक्त.
ए कसला सरळ चढे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मित्रांनो लय अवघड आहे, सोपं नाही तसं. बारक्या सीसीची गाडी घेऊन ये ना, सोपं नाहीये. होय ना, काय नाही ना. आईच्या गावात असं खडबडून रोड आलं ना तर डोकं चालतंय माझं बाबा. चलो होय ना, दाखवतो तुम्हाला कुठनं आलोय, कसा रोड आहे. बहुतेक दिसेल तिथनं आपल्याला रूट दिसेल अख्खा. वाटलंच तर मोबाईलमध्ये घेऊ आपण. मोबाईलमध्ये कसं झूम करता येते. थार पण आहे, थार बघा. हा थार आहे तर ती कसली डक्क्यावर 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 चालली पुढं. चढच असेल. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही ते नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खायदुंगला पासवर कसं पोचलो, गाडी किती वेळा बंद पडली ते पण तुम्हाला सांगणार आहे, पाहायला भेटेल. आणि आपण नुब्रा व्हॅलीकडे गेलो ते पण पाहायला भेटेल. आणि 2 दिवस व्हिडिओ लेट आहेत कारण आपल्याला इथं नेटवर्क नव्हते. हानले या ठिकाणी आपल्या मोबाईलला नेटवर्कच नव्हते कसल्याच प्रकारे. आणि आपण उमलिंगला पण जाऊन आलो, त्याचे पण व्हिडिओ सगळे रेकॉर्ड केलेले आहेत. एकदम भारी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार. तुम्हाला काय नाही करायचं, फक्त तुमच्या भावाला सबस्क्राईब करायचे आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे. आणि नेटवर्कमध्ये आल्यावर रोज एक व्हिडिओ येईल किंवा एका दिवशी 2 पण व्हिडिओ येऊ शकतात. तर चला सबस्क्राईब नक्की करा.